हे ऐकलत का? शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा. आता शिक्षक पदावर नियुक्ती घेताना पुन्हा शिक्षण सेवकाचा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण करावा लागणार नाही. होय, राज्य शासनाने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. नेमका निर्णय काय आहे? तर जर एखाद्या नियमित शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी ज्यांचे वेतन शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दिले जाते, त्यांनी शिक्षकांची आवश्यक पात्रता पूर्ण केली असेल आणि त्यांना शिक्षकपद स्वीकारले असेल, तर त्यांना पुन्हा शिक्षण सेवक म्हणून 3 वर्षाचा कालावधी पूर्ण करावा लागणार नाहीये. सर्वात मोठा फायदा कोणता आहे? तर सरकारनं स्पष्ट केलं आहे की अशा कर्मचाऱ्यांची मागील वेतन निश्चिती ही कायम ठेवली जाणार आहे. म्हणजेच त्यांचा आधीचा वेतन टप्पा, वेतन श्रेणी आणि सेवा लाभ अबाधित राहणार आहेत. हा फरक कोण्या शाळांना लागू असणार आहे? तर हा निर्णय जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना, 100% अनुदानित शाळांना, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने, सैनिकी शाळा म्हणजेच जवळपास सर्वच अनुदानित आणि शासनाच्या अधिपत्याखालील शाळांना हा निर्णय लागू आहे. पण शेवटी अट एकच आहे की पूर्वीची नियुक्ती नियमित आणि वैध मार्गाने झालेली असावी. सेवा प्रवेश नियमानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने नियुक्ती केलेली असावी. आणि लक्षात ठेवा, वेतन निश्चिती मान्य असली तरी 3 वर्षाचा परीक्षाधीन कालावधी हा लागू असणारच आहे. हा निर्णय का महत्त्वाचा? पूर्वी काय होतं? शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक पदावर पदोन्नती घेताना पुन्हा शिक्षण सेवक योजनेत हे टाकलं जात होतं. त्यामुळे अनेकांना पदोन्नती नाकारली, काहींनी तर न्यायालयाचा मार्ग अवलंबला. आता मात्र हा अडथळा दूर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनाचे महामंडळाचे सचिव यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या मते यामुळे अनेक शिक्षकेतर कर्मचारी हे शिक्षक होतील आणि भविष्यात मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचू शकतील. हा निर्णय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार का? तुमचं मत काय? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शैक्षणिक व शासकीय अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.